महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज प्राध्यापक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या मूळ हू इज भारत माता याच्या मराठी अनुवाद कोण आहे भारत माता या पुस्तकाचे आज प्रकाशन आणि त्यानंतर त्यांचे नेहरू आज काल आणि उद्या या विषयावरचे व्याख्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले ज्यांनी पुरुषोत्तम अग्रवाल यांना निमंत्रण दिलं आणि ते स्वतः या ठिकाणी आले ते काँग्रेसचे महासचिव मुकुलजी वासनिक त्याचबरोबर त्यांचं व्याख्यान आपण अगदी प्रदीर्घ असं उद्बोधक व्याख्यान आपण ऐकलं ते प्राध्यापक पुरुषोत्तम अग्रवालजी नसीम खानजी चंद्रकांत थांडोरेजी शिवाजीराव मोगेजी प्रणितीताई शिंदे अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस आशिष दुआजी सुरेश शेट्टीजी उल्हास पवारजी मोहन जोशीजी त्यांनी कार्यक्रम आयोजित केला इथला मुंबईचा ते विनायकराव देशमुख चारुशीला टोकस शामू मळकर आमदार अभिजित वंजारी आणि सर्व आजी माजी पदाधिकारी मंचकवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सहकारी मित्रांनो तसा माझा आणि प्राध्यापक पुरुषोत्तम अग्रवाल यांचा औपचारिक संबंध त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2008 वगैरेच्या कालखंडामध्ये 2008-9-10 मध्ये ते UPSCचे सदस्य होते आणि मी कार्मिक प्रशासन खात्याचा राज्यमंत्री म्हणून UPSC हा विभाग माझ्याकडे होता आणि त्यामुळे अनेक वेळेला आमच्या भेटी व्हायच्या त्यावेळेला UPSCचे चेअरमन हेही दुसरे एक अग्रवाल होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या भेटी अर्थातच औपचारिक असायच्या फार काही गप्पा गोष्टी व्हायच्या नाहीत औपचारिक भाषणं औपचारिक चर्चा व्हायची UPSCमध्ये आम्ही त्यावेळेला खूप मूलभूत बदल केलेले आपल्याला जे विद्यार्थी UPSCचा अभ्यास करतात त्यांना माहिती असेल एक जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये विभाग प्रमुख असलेले प्राध्यापक अग्रवाले इतिहासाचे खूप गाढे अभ्यासक आहेत आणि त्यांचा नेहरूजींच्यावरचा अतिशय दीर्घ असा अभ्यास आहे आणि त्यांना एक ते नेहरूजींच्यावर एक अथॉरिटी आहे म्हटलं तरी की वाईट चुकीचं होणार नाही मला जेव्हा विनायक देशमुखांनी निमंत्रण दिलं की या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपल्याला यायचं आहे तेव्हा मी हे पुस्तक मागवलं पण त्यावेळेला मराठी प्रती उपलब्ध नव्हती मला इंग्रजी प्रतच मिळाली आणि या पुस्तकाची इंग्रजी प्रत मी मागवली पाहिली वाचली आणि मी सांगू शकतो की अतिशय उद्बोधक पुस्तक आहे अतिशय उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ आहे मग तुम्ही मराठी घ्या मराठी मी पाहिलेलं नाही अजून पण इंग्रजी तर अतिशय उत्कृष्ट असा संदर्भ ग्रंथ नेहरूजींच्यावर आहे तो 3 खंडात त्याचे 3 त्यांनी भाग केलेले आहेत पहिल्या भागामध्ये पुरुषोत्तमजींनी नेहरूंच्याबद्दल त्यांची स्वतःची काय मतं आहेत ती मांडलेली आहेत तो जो 40-50 पानाचा ती प्रस्तावना आहे त्यानंतर नेहरूजींचं लिखाण त्यांची जी 3 प्रमुख पुस्तकं आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं डिस्कवरी ऑफ इंडिया याची एक टेलिव्हिजन मालिका श्याम बेनेगलने केली होती भारत की खोज नावाची अतिशय गाजलेली ती मालिका होती आणि जे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचलं पाहिजे नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीचं ज्या पुस्तकाचं वर्णन केलं ते डिस्कवरी ऑफ इंडिया नंतर दुसरं ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि त्यांची आत्मचरित्र नंतर इंदिराजींना लिहिलेली पत्र ही चौथा त्यांचा संदर्भ ग्रंथ आहे या सर्व संदर्भ ग्रंथातून त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मग त्यामध्ये भारताची संकल्पना भारताचा कसा विकास झाला भारताचा इतिहास
आणि भारताचे आदर्श पुरुष कोण कोण होते, त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरचा नवीन भारत, आणि मग जातीवाद, मग तो धार्मिक संघर्ष जो झाला पार्टिशनच्या वेळेला, नंतर निवडणुका, कामाच्या संबंधी कामाची डिग्निटी ऑफ लेबर, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, ब्रिटिशांनी कसं राज्य केलं, त्यांचे स्वतःचे तुरुंगातले अनुभव, आणि ज्या कराची रेझोल्युशनचा मगाशी प्राध्यापक अग्रवालनी उल्लेख केला, अत्यंत मूलभूत काँग्रेसचे 1931 सालचे विचार, त्यावर एक विस्तृतपणे त्यांनी लेखन केलेलं आहे. गांधीजींशी पहिल्यांदा मुलाखत कुठं झाली, गांधीजींनी त्यांना कसं प्रभावित केलं, त्यानंतर पुढं मग दुसऱ्या भागामध्ये ते धर्मावर आणि अध्यात्मावर नेहरूजींचे काय विचार होते, त्यांचं काय लिखाण होतं, त्यावर एक विस्तृतपणे त्यांचे हिंदुइझम म्हणजे काय आहे, धर्म म्हणजे काय, नंतर येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चॅनिटीवर लिहिलेलं आहे, बुद्धावर लिहिलेलं आहे, उपनिषदावर लिहिलेलं आहे, यावर सर्व नेहरूजींचे जे लिखाण आहे त्यातले महत्त्वाचे संदर्भ त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत. आणि पुढं मग शेवटच्या त्यांच्या नेहरूजींच्या लिखाणामध्ये संस्कृती, त्यांचे भारतातलं लिटरेचर, त्याचबरोबर विज्ञान, आणि मग महाभारत असेल, मग एपिक्स ज्याला म्हणतात, महाकाव्य असतील, त्याबद्दल लिहिलेलं आहे. भारतीय भाषामधलं लिखाण, अलीकडचं साहित्य जे निर्माण झाले, अशा प्रकारचे दुसऱ्या खंडामध्ये नेहरूजींनी कुठल्या कुठल्या ग्रंथात काय काय लिहिलं होतं, त्याचा संदर्भ आजच्या कालखंडामध्ये कसा आहे हे त्या दुसऱ्या खंडात आहे. आणि तिसऱ्या खंडामध्ये नेहरूजींच्या शताब्दीच्या निमित्तानं अनेक जगातील आणि देशातील थोर पुरुषांनी नेहरूजींच्याबद्दल त्यावेळेला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणि काही इतर वेळेला जे काही लेख लिहिलेले आहेत, असे एक 15, 20, 30 लेख आहेत, फार मोठे मोठे लेख आहेत. आणि त्या लेखातून नेहरूजींच्या बहुआयामी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रकाश टाकलेला आहे. म्हणून हे अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे आणि संदर्भ ग्रंथ असा आपल्याला ठरेल. आता नेहरूजींच्यावर फार वेळ घेणार नाही, मी थोडंसंच बोलणार आहे. नेहरूजींच्यावर काय बोलायचं, त्यांचं इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे की नेहरूजींच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदानाबद्दल बोलायचं का, नेहरूजींच्या पंतप्रधान कारकिर्दीबद्दल बोलायचं का, त्यांनी अर्थविषयक जे काही केलं, मगाशी उल्लेख केला प्राध्यापक अग्रवालजींनी की हेवी इंडस्ट्रीज आणायच्या का, मग गांधीजींचे विचार वेगळे होते का, मग सेंट्रलाइज्ड प्लॅन्ड इकॉनॉमी करायची का, मग ते काँग्रेसच्या रेझोल्युशनमध्ये काय लिहिलं होतं. म्हणजे प्रत्येक विषयावर आपण जर बोललो तर इतका प्रचंड त्यांचा व्यासंग आहे. पण मी थोडासा एकाच त्यांच्या पैलूवर बोलणार आहे. सगळं परराष्ट्र धोरण, अलिप्तवाद चळवळ हे बोलायचं झालं तर त्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून मी थोडं त्यांच्या विज्ञान निष्ठतेबद्दल थोडं बोलणार आहे, कारण मी केंद्राचा विज्ञान मंत्री म्हणून मी 2-3 वर्ष काम केलं होतं. आणि त्यावेळेला नेहरूजी जे इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च नावाची संस्था होती त्याचे अध्यक्ष होते. आणि स्वतः नेहरूजी हे CSIRचे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष हा त्यावेळेला सायन्स मंत्री असायचा. त्यामुळे म्हणून मला उपाध्यक्ष म्हणून काही दिवस काम करायला मिळालं. आणि मी काही मिनिट बुक वगैरे पाहिले ज्यामध्ये स्वतः नेहरूजींनी आपल्या हस्ताक्षरांनी मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये काय घडलं हे लिहिलेलं आहे. काय ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि म्हणून नेहरूजींचं विज्ञानाशी काय योगदान आहे मी थोडक्यातच बोलणार आहे. बाकी विषयावर मग असंच एक तास जर व्याख्यान द्यावं लागेल. त्यांचं परराष्ट्र धोरण, त्यांचे आंतरिक विचार. 1937 साली पहिल्यांदा CWCने, काँग्रेस कार्यकारिणीने प्लॅनिंगच्या बद्दल काही मूलभूत नियोजन केलेलं आहे. योजनाबद्ध विकास कसा करायचा, योजना हा प्लॅन्ड इकॉनॉमीचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ होता. आणि त्यानंतर 38 साली नेहरू काँग्रेसच्या प्लॅनिंग कमिटीचे चेअरमन झाले. आणि ते चेअरमन असताना त्यांनी
देशातल्या त्यावेळच्या वैज्ञानिकांशी चर्चा करायला सुरुवात केली 38 साली. खूप मोठे मोठे सायंटिस्ट होते, मेघनाथ साहा सारखे होते, स्टॅटिस्टिशियन महानुभावलीसारखी माणसं होती. आणि या शास्त्रज्ञांचा तो विचार केल्यानंतर त्यांनी 1940मध्ये नेहरूजींचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता, कारण ते प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष होते. बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हे 40 साली स्थापन झाले, ज्याची स्थापना पुन्हा पुढे जाऊन CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ इंडस्ट्रियल सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये झाली. त्यावेळेला SS भटनागर त्याचे अध्यक्ष होते. नेहरूजींनी ब्रिटनच्या CSIRच्या कल्पनेहून ही कल्पना पुढे नेली आणि पुढे जाऊन त्यांनी इंडस्ट्रियल रिसर्च प्लॅनिंग कमिटी ही षण्मुगम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्याचा रिपोर्ट 45 साली आला. आणि त्यांनी नॅशनल रिसर्च काउन्सिल हे मुद्दाम का मी बोलतोय, कारण मगाशी आप उल्लेख झाला की आजचं मोदी सरकार आपल्याला म्हणतं की तुम्ही 70 वर्षात काय केलं. नेहरूजींनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या प्रेरणेतून जी सुरुवात केली होती, त्यातून जो विज्ञानाचा आणि आधुनिक भारताचा पाया रचला गेला तो आपल्या सर्वांना थोडक्यात माहिती असतो. अगदी थोडक्यात मी सांगू इच्छितो. त्यावेळेला नेहरूजींच्या प्रेरणेनं एक इंडस्ट्रियल रिसर्च फंड असा संशोधन करण्याकरता एक फंड तयार केला गेला. किती फंड होता तर 5 वर्षाकरता वार्षिक 10 लाख रुपये. आता त्यावेळी 10 लाख रुपये म्हणजे मोठी रक्कम असेल असं वाटतंय, पण 10 लाख रुपये वार्षिक अशा 5 वर्षाकरता फंड केला गेला. त्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा त्या स्वतंत्र भारतामध्ये सायंटिफिक रिसर्च हा एक नवीन पोर्टफोलिओ, नवीन खातं तयार केलं गेलं पहिल्यांदाच देशामध्ये. आणि नेहरूजींनी पंतप्रधान म्हणून ते खातं आपल्या स्वतःकडे ठेवलं. ते इतकं त्या विज्ञान तंत्रज्ञानाला महत्त्व देत होते. आता त्याबद्दल जर विज्ञान तंत्रज्ञान काही थोडेसे जर आपण उदाहरण घेतले तर पहिल्यांदा ॲटॉमिक एनर्जी. आता ॲटॉमिक एनर्जीचं मी का बोलतोय, कारण 1947मध्ये जूनमध्ये CSIRनं जी मुख्य बॉडी होती काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, त्यांनी एक 9 मेंबर कमिटी नेमली की ॲटॉमिक एनर्जी म्हणजे कशाला करता आपण ॲटॉमिक एनर्जीमध्ये संशोधन केलं पाहिजे. त्यानंतर 1948 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एप्रिलमध्ये नेहरूजींनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये, त्यावेळेला अजून पार्लमेंट नव्हतं, घटना समिती होती. त्या घटना समितीमध्ये एप्रिल 48मध्ये ॲटॉमिक एनर्जीचं विधेयक नेहरूजींनी मांडलं आणि ते पास करून घेतलं. आणि पुढे 48 साली ॲटॉमिक एनर्जी कमिशन, अणुऊर्जा आयोग स्थापन केला. मी मुद्दाम त्याबद्दल बोलतोय कारण मला स्वतःला ॲटॉमिक एनर्जी कमिशनमध्ये सदस्य म्हणून 6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मला वाटतं पॉलिटिकल व्यक्ती पहिल्यांदाच ॲटॉमिक एनर्जीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मला नेमलं आणि त्यामुळे मला त्याबद्दल खूप आस्था आहे. पण त्याचा जेव्हा इतिहास मी पाहिला तेव्हा नेहरूजींच्यामधलं योगदान काय होतं मी त्यावेळेला पाहिलं की त्यावेळेला कल्पना की ॲटॉमिक एनर्जी महत्त्वाचा विषय असणार आहे हे नेहरूजींनी केलं. आणि त्यानंतर मग 54 साली पुढे जाऊन एक वेगळं खातं तयार केलं, ते पुन्हा पंडितजींनी स्वतःकडे ठेवलं. आणि अजूनही ॲटॉमिक एनर्जी विभाग जो आहे, जे मंत्रालय आहे, ते पंतप्रधानांच्याकडेच असतं. आणि पंतप्रधानांचा राज्यमंत्री म्हणून मी ते काम 6 वर्ष मंत्री असताना पाहत होतो. 57 साली मुंबईला आपल्या शेजारी ट्रॉम्बेमध्ये ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट तयार केली. नेहरू स्वतः आले आणि तिथलं पहिलं ॲटॉमिक रिॲक्टर, ज्याला स्विमिंग पूल रिॲक्टर म्हणायचे, ते नेहरूजींनी तिथं उद्घाटन केलं आणि स्वतः नेहरूजींनी त्याला अप्सरा म्हणून नाव दिलं. प्रसिद्ध ते इतिहास आहे ॲटॉमिक एनर्जी कमिशनचा. 45मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कोलाब्याला इथंच देशातली एक अग्रगण्य रिसर्च संघटना ही नेहरूजींच्या प्रेरणेतून सुरू झाली. आणि एवढंच नव्हे तर 63 साली नेहरूजींनी होमी भाभांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिटी स्थापन केली. त्यांना माहिती होतं की इलेक्ट्रॉनिक्सचं महत्त्व वाढणार आहे. किती साली? 63 साली. पुढं 66 साली इन्कोस्पार म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च, अणुऊर्जा संशोधनाकरता नेहरूजींनी ही कमिटी निर्माण केली. तर ॲटॉमिक एनर्जी, स्पेस झालं तर डिफेन्स, संरक्षण खात्यामध्ये पहिल्यांदा भारताचे जे कमांडर इन चीफ होते त्यांना नेहरूजींनी 1947 साली स्वातंत्र्यपूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये
एक नोट लिहिली, अतिशय प्रसिद्ध ती नोट आहे, वाचनीय आहे आणि त्या बहुतेक या संदर्भ ग्रंथात आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यामध्ये फेब्रुवारी 47मध्ये विज्ञानाचं भारताच्या संरक्षणामध्ये किती महत्त्व आहे अशी स्वतः नेहरूजींनी आपल्या सहीनं ती नोट दिलेली आहे. आणि त्यातून मग पुढं एक संरक्षण मंत्र्यांच्याकरता एक सायंटिफिक ॲडवायझर असावा अशी कल्पना मांडली गेली होमी भाभानी आणि नेहरूंनी. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत संरक्षण मंत्र्याला सायंटिफिक ॲडवायझर टू रक्षामंत्री SA to RM हे एक अतिशय महत्त्वाचं पद आहे, ज्या पदावर स्वतः अब्दुल कलाम हे काही दिवस सायंटिफिक ॲडवायझर म्हणून काम करत होते. तर ते पद नेहरूजींनी तयार केलं होतं, आजही ते पद आहे. नंतर पुढं डॉक्टर DS कोठारी त्या पदावर विराजमान झाले. नेहरूजींनी इंडियन सायन्स काँग्रेसचं एक अधिवेशन हे अगदी स्वातंत्र्यपूर्वी काळापासून जानेवारीच्या 3 तारखेला दरवर्षी होतं. म्हणजे आता किती वर्षाची परंपरा आहे, 70-80 वर्षाची परंपरा आहे. विज्ञान मंत्री म्हणून मी 4-5 वेळेला त्या कॉन्फरन्सला गेलेलो आहे, स्वागताध्यक्ष वगैरे म्हणून. 3 जानेवारी दरवर्षी. नेहरूजींनी आपल्या कारकिर्दीमध्ये फक्त 3 वर्ष सोडली तर प्रत्येक इंडियन सायन्स काँग्रेसला नेहरूजी मुख्य अतिथी म्हणून जायचे. प्रत्येक काँग्रेसला 16 वर्ष ते गेले. फक्त 64मध्ये ते आजारी होते म्हणून जाऊ शकले नाहीत आणि चीनी युद्धाच्या वेळेला 61मध्ये ते गेले नाहीत. ते 2-3 वर्ष सोडली तर प्रत्येक वर्षी इंडियन सायन्स काँग्रेसचं अध्यक्षपद प्रमुख पाहुणे हे स्वतः नेहरूजी असायचे. त्यांचे प्रत्येक वेळेला केलेली भाषणं इतकी उद्बोधक भाषणं आहेत जर कोणाला विज्ञानामध्ये इंटरेस्ट असेल तर. मग त्यांनी एका मागोमाग त्यांना लक्षात आलं की आपल्याला विज्ञानाचा पाया जर ठेवायचा असेल तर त्यांनी पहिल्यांदा नॅशनल लॅब उभी करायला सुरुवात केली. राष्ट्रीय प्रयोगशाळा, पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा दिल्लीमध्ये नॅशनल फिजिकल लॅब, फिजिक्सची प्रयोगशाळा ही जानेवारी 1947मध्ये, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी. त्यावेळेला नेहरूजी इंटरिम गव्हर्नमेंटचे पंतप्रधान होते, लक्षात घ्या. म्हणजे नेहरूजी 15 ऑगस्टलाच पंतप्रधान झाले तर ते 2 सप्टेंबर 45ला अंतरिम सरकारचे पंतप्रधान होते. आणि त्यांनी अंतरिम सरकारचे पंतप्रधान असताना नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीची हे केले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हॉट कम्स इन द वे ऑफ सायन्स इज नॉट मनी. विज्ञानाकरता पैशाची गरज असं नव्हे तर ट्रेंड मॅनपॉवर फार महत्त्वाची आहे. फेब्रुवारी 1947. आणि म्हणून त्यांनी नीड फॉर सायंटिफिक मॅनपॉवर म्हणून कमिटी केली एप्रिल 47मध्ये. त्यातून मग IITचा जन्म झाला. पहिले IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर, नंतर दुसरी मुंबई, अशा मग IIT. आज 23 IITs आहेत. सुरुवात कोणी केली? पंडित नेहरूंनी केली. ती या विचारातून की आपल्याला सायंटिफिक मॅनपॉवर पाहिजे आहे, तज्ज्ञ मनुष्यबळ पाहिजे. ते CSIRचे म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ज्याचा मी उल्लेख केला, 16 वर्ष प्रेसिडेंट होते. आणि त्या 16 वर्षामध्ये 17 नॅशनल प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केल्या. 17, सगळी यादी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोरची प्रसिद्ध जी युनिव्हर्सिटी आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जगातली फार प्रसिद्ध अशी कलकत्त्याची इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर बोस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, हॉपकिन इन्स्टिट्यूट मुंबईची आहे, डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई युनिव्हर्सिटीची आहे. या सगळ्या संस्था या नेहरूजींच्या काळात सुरू झाल्या. आणि त्यांनी त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरला देखील विज्ञानामध्ये संशोधन करा म्हणून JK असेल किंवा टाटा असतील त्यांना. ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली. एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्लीला आता बऱ्याचशा एम्स झालेल्या त्या त्यांनी सुरू केल्या. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट त्यांनी सुरू केली. आणि 1958चा नॅशनल सायन्स पॉलिसी रिझोल्युशन पार्लमेंटमधला राष्ट्रीय विज्ञान विषयक धोरणाचा ठराव. आणि नेहरूजींच्या काळामध्ये छोटंसं उदाहरण देतो मी की 1948-49मध्ये एकूण संशोधनावर R&Dवर आपल्या देशामध्ये खर्च होत होता 1,10,00,000 रुपये. 1,10,00,000 रुपये 1948-49. नेहरूजींच्या काळामध्ये तो 80 पट वाढून 65-66मध्ये 85 कोटी झाला. 85 कोटी म्हणजे आज ते काय व्हॅल्यू नाही आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी 1 कोटीहून 85 कोटीवर नेला. आणि मनुष्यबळ हे 1950 साली पण मनुष्यबळाची मोजणी करायला त्यापासून सुरुवात केलेली आहे, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल मॅनपॉवर. तर ते 1950 साली 1,88,000 लोक होते, ते 1965मध्ये 7.5 लाखवर नाही.
मनुष्यबळ वाढलं. आणि नेहरूजींचं मी शेवटी एवढंच सांगतो की नेहरूजींच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आणि त्यामध्ये सायंटिफिक अप्रोच आणि सायंटिफिक टेम्पर शुड बी द वे ऑफ लाईफ. बरंच मोठं त्यामध्ये. पण सायंटिफिक टेम्पर हा जो शब्दप्रयोग आपण वापरतो, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक अधिष्ठान जगण्यामध्ये, ही नेहरूजींची संकल्पना. आणि आज मोदी सरकार जे आहे ते सगळे मोडून टाकून बुरसटलेल्या विचारसरणीकडून न्यायचा प्रयत्न केला आहे. आणि नेहरूजींना जर स्वतः वैयक्तिक अटॅक केला, नेहरूजींचा हल्ला केला, त्यांच्या विचार हल्ला केला, तरच नेहरूजींची परंपरा आणि काँग्रेसची परंपरा ही पुसली जाईल. म्हणून त्या दृष्टीने हा अटॅक आहे. म्हणून आज मुकुलजींनी आज प्राध्यापक अगरवालला बोलवलं आणि नेहरूजींचं विस्तृत व्याख्यान दिलं आणि पुन्हा एकदा नेहरूजींच्या स्मृती जागा केल्या. त्यांचं किती देशामध्ये महत्त्व आहे, काँग्रेस पक्षामध्ये किती महत्त्व आहे याची आपल्याला आठवण करून दिली. आपण हे पुरुषोत्तम अगरवालचं पुस्तक विकत घ्या, मराठी घ्या, इंग्रजी घ्या आणि संदर्भ ग्रंथ म्हणून घरी ठेवा. आणि खरं म्हणजे काँग्रेसची इतकी रिच लेगसी आहे, इतकी थोर परंपरा आहे, ती परंपरा कृपा करून सोडू नका. पुन्हा एकदा डॉक्टर अग्रवाल यांना धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला आणि मला बोलायला बद्दल पुन्हा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.